press the bell icon on the YouTube app and never miss another update. जय भारत जय जगत भाग 1 जी व्याख्यान मला गेल्या वर्षी झाली त्या सर्व व्याख्यानांचं सारांश रूपाने शब्दांकन केलेली पुस्तिका आज आपण प्रकाशित करणार आहोत. जय भारत जय जगत असंच त्या पुस्तिकेचं नाव आहे. या पुस्तिकेचं प्रकाशन आता आपण सरांचाच विद्यार्थी जम्मू काश्मीरमध्ये आता जो प्रशासनात काम करतोय त्याला बोलवतो आहे आणि सरांच्याच वाटेवरनं जो चाललाय ते म्हणजे देशाचे प्रश्न आपले प्रश्न मानून विकासाच्या माध्यमातून जो वेगवेगळ्या नॉर्थ ईस्ट आणि जम्मू काश्मीर या दोन्ही ठिकाणी त्याची असीम फाउंडेशन नावाच्या NGO मधून जो काम करतो अशा दोघांना मी बोलवते. सागर डोईफोडे IAS जम्मू काश्मीर केडर वर या आणि सारंग गोसावी असीम फाउंडेशन. धर्माधिकारी सरांच्या पुस्तिकेचं ह्या दोघांच्या हस्ते प्रकाशन होईल आणि ती पुस्तिका सरांच्या हातात या प्रकाशनासाठी या दोघांच्या हातात जो आणून देतोय तो पंकज येलपले सरांचाच विद्यार्थी स्वतंत्र नागरिक याचं संपादनाचं काम करतो आणि या पुस्तिकेचं सारांश रूपाने शब्दांकन पंकजने केलेलं आहे. सागर सरांच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आहे सारंग गोसावी. आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया. सर्व माता पिता बंधू भगिनी मित्रमैत्रिणी आणि वरीलपैकी कोणीही नाही जय भारत जय जगत सीझन 2 चा एपिसोड 2 मध्ये सर्वांचं शुभेच्छापूर्वक स्वागत आहे. समाजाशी बोलणं चालू करताना माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी हे मी नीट विचारपूर्वक ठरवलेला प्रारंभ आहे. हे उगाच भाषण सुरू करताना काहीतरी म्हणायचं असतं म्हणून म्हणतोय असं नाहीये. तुमच्याशी मी काय नात्याने बोलतोय त्याचं दिलेलं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हे शब्दांकन आहे. काही वेळा मी म्हणलंच ना हल्ली माझा मेंदूच मल्टिपल चॉईस टाईप व्हायला लागलाय. त्यामुळे सुरू करतानाचा तुमच्यासमोर दिलेला चॉईस आहे की माता भगिनी मैत्रीण किंवा वरीलपैकी काही नाही किंवा पिता बंधू मित्र आणि शिवाय वरीलपैकी काही नाही. मी LGBT कम्युनिटीच्या अधिकारांचा पुरस्कर्ता आहे. पण संवाद करतानाचं नातं हे संबोधन आहे.
कारण त्यामध्ये परिवार येतो सगळा, की म्हणजे आपण सगळे परिवार झालो. इथे आलेले पण परिवार झालो. आणि आनंदाची गोष्ट आहे की यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आता प्रमाण कितीही कमी असो पण आपण जगामध्ये बोलू शकतो. मला आनंद आहे त्या गोष्टीचा. चाणक्य मंडलच्या सगळ्या तरुण तंत्रज्ञांच्या टीमनी हे यशस्वी केलं. काल मला घरी गेल्यानंतर रात्री उशिरा आणि आज सुद्धा ठिकठिकाणाहून निरोप येत राहिले. त्यामध्ये पार सातारा किंवा खानदेशातनं मुंबई, नाशिक, ऑस्ट्रेलिया, लंडन, अमेरिका, म्हणजे आता फक्त आर्क्टिक आणि अंटार्क्टिकच उरले. ते आज पर्यावरणाचं ऐकायला कोणीतरी असतील तिथे. पण आनंद पण वाटला. कालचं आपलं इथे चालू असतानाचे ज्यांनी यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहिलं असे हिट्स 3,500 पेक्षा, हा काय फार मोठा नाही आहे, मला भान आहे. पण आहे त्याच्यात आनंद आहे. ते आपल्या तरुण कार्यकर्त्यांच्या टीमनी ते यशस्वी केलं. पण बोलतानाचं नातं सर्वांशी, आपण सगळे एका घरातले आणि मनामध्ये एक समान तळमळ असलेले, की आपल्याला नुसतीच भाषणं ऐकली, मी पण तुमची वाफ दवडली, तुम्ही पण तुमचा वेळ वाया घालवला, घरी गेल्यानंतर होणाऱ्या प्रेशर कुकरच्या पहिल्या शिट्टीबरोबर गेलो विसरून सगळे, आणि उरला तो फक्त मी, माझं करिअर, मला मिळणारा पैसा, मला मिळणारी कीर्ती, माझं पेपरमध्ये छापून येणारं नाव, तर करतो ते सगळं वाया आहे, त्याकरता नाही चालू. आपण आपल्या पर्स्पेक्टिव्हला नाव दिलं भारत देशाचा कार्यकर्ता. आणि कोण कार्यकर्ता? की जो भारताच्या वैश्विकतेचं रूप मांडतो शब्दात आणि नंतर कामाला पण लागतो. त्या शब्दामध्ये मांडणे आणि नंतर कामाचं बाय प्रॉडक्ट आहे किंवा वाटेत भेटणारा मुक्काम आहे की यूपीएससी एमपीएससी द्यायचे काही जणांना. दिली तर आनंद आहे, नाही दिली तरी आनंद आहे. ती देऊन फॉर्मल औपचारिक भाषेत यश मिळालं तरी आनंद आहे, नाही मिळालं तर काय फार दुःख आहे असं नाही. कारण केवळ परीक्षेतल्या यशाला आपण यश म्हणत नाही. आणि त्यातून स्पर्धा परीक्षेत मिळालं यश तर ती फक्त पुढच्या कामाची सुरुवात आहे. ती की तू आत्ता कुठे क्वालिफाय झालास की बाबा रे किंवा बाई ग, ही दिलीस अभ्यास करून परीक्षा, आता महाराष्ट्र किंवा देशाचं काम कार्यकर्ता अधिकारी या नात्याने करायला तू क्वालिफाय झालास, अर्हता फार डोक्यात जाऊ देऊ नकोस, आता तुझी खरी परीक्षा चालू झाली. पण ही व्याख्यानमाला, तिला विचारपूर्वक निवडलेलं शीर्षक जय भारत जय जगत, यामध्ये आहे कार्यकर्त्याचा पर्स्पेक्टिव्ह, की ज्याच्या मध्यवर्ती आहे वैश्विक भारतीय, की आपला युनिव्हर्सल वैश्विक दृष्टिकोन, आणि मधली त्याच्या मागची सगळी मूळ तळमळ आहे की आनंदाने मजेत हसत खेळत उत्तम विनोदबुद्धी ठेवून सॉलिड आयुष करत, पण ज्यांना स्वप्न पडतं की मी भारत मातेची सेवा करीन, त्यांचे आयुष्य उजळून निघणार आहेत. हे सगळं त्या माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो ह्याच्यात येतं. म्हणून सुरुवात उपासनेने आहे. हे काय नुसती भाषणबाजी नाही. आणि तुमचा माझा संवाद एकतर्फी नाही येतो फक्त की इथं वर व्यासपीठावर उभं राहून मी फक्त बडबड करणारे 1.5 पावणे 2 तास, तुम्ही गप्पा ऐकणार आहात, त्याबद्दल मी शासनाच्या वतीने तुमचा आभारी आहे. आणि नंतर धूळ उडवत आपण घरी निघून जाणार आहोत असं नाहीये. त्याचं ग्रामर, त्याची रचना, की 6 म्हणजे 5:55 हा राष्ट्रीय संस्कार आणि अंगात बांधलंच पाहिजे. हा आहे की असे हजारोच्या संख्येने पण स्प्लिट सेकंड अचूकतेसहित सुरू होतोच कार्यक्रम. त्याच्या मागची शिस्त, तरी त्याच्यामधला उत्साह आणि जे आग्रह आहेत त्यातले ह्या सगळ्यांच्या सहित. उद्या जर अधिकारी व्हायचं आहे
ते अधिकारी म्हणजे नुसतं शासनातले पदावर बसलेले अधिकारी या अर्थाने अधिकारी नाही आहे, तज्ज्ञ या अर्थाने अधिकारी, आपल्या कामाच्या निवडलेल्या क्षेत्रातले तज्ज्ञ, एक्सपर्ट्स. ते येऱ्या गाबाळ्याचं काम नाही. आणि आम्ही बावळटाने मी कसे आम्ही उशिरा येऊ, लवकर निघून जाऊ, आम्हाला कशाचंच काय घेणं देणं नाही. काहीतरी बहुधा अरे गंमत सगळेच करतो आपण, हे माझं लाडकं वाक्य आहे. काल एक ऐकलं, आज दुसरं ऐकून ठेवा. पर्सूट ऑफ नॉलेज इज पर्सूट ऑफ हॅपीनेस. हे कळून बोलतोय मी, म्हणजे 100% कॉन्फिडेंटली सांगतोय की आनंद जीवनातला तो काय सिगरेट, तंबाखू, दारूत आहे काय? किंवा चौकांच्या मध्ये तरुण मुलं मुलींना जिणं नको करून ठेवणारं वागतात, त्याच्यात काय आनंद आहे काय? पर्सूट ऑफ नॉलेज इज पर्सूट ऑफ हॅपीनेस. जीवनातला खरा आनंद ज्ञान साधना. आणि ते कोणतं ज्ञान की जे कृतिशील आहे. ती आपली भारतीय संस्कृतीतली पंडित विद्वानची व्याख्या आहे. खूप पुस्तकं वाचली, खूप पाठांतर आहे, खूप भाषणं चांगली करू शकतो, त्याला नाही भारतीय विचारातला पंडित म्हणत. यह क्रियावान स पंडित. जो कृतिशील आहे तो खरा पंडित आहे. अशांची फौजच्या फौज इथून निघावी जीवनाच्या सर्व क्षेत्रात, आणि आपल्या उत्तमता आणि प्रतिभेने त्यांनी ठसा पण उमटवावा, त्यांचं पण जीवन धन्य व्हावं, आणि त्यांनी या भारत मातेचं काम करताना विश्वाचं चित्र बदलण्याचं काम करावं. हे आहे आपली कामामागची तळमळ. म्हणून व्याख्यानमालेला पण नाव जय भारत जय जगत. एक नेहमीच्या सवयीचा भाग म्हणून ईश्वराने जे मला दिलेलं छान घर आहे, छान परिसर आहे, आणि रात्री उशिरापर्यंत माझ्या स्टडीमध्ये मी अभ्यास करत बसलेलो असतो. कधी सकाळी, कधी नव्हे ते उठलो तर लवकर पण करतो. तर मला कधी कधी लांबनं कुठनं तरी बहुधा ह्या शाळेतले सूर ऐकू येतात. ते पसायदान असतं ज्ञानोबा माऊलीचं, विश्वाकर्ता मागितलेलं, जो जे वांछील तो ते लाहो. कधी कुठल्या शाळेतनं ती ही आहे का आणखी कुठली मला कल्पना नाही, पण माईकवरनं ऐकू येत असतात. हवेबरोबर तरंगत येणारे शब्द आहे. ते साने गुरुजींची कविता आहे, छान गाणं आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. की धर्म धर्म म्हणजे काय आहे? ते काय विशिष्ट कर्मकांडन, तू अमुक माळा घातल्यास आणि टिळा लावला किंवा एकमेकाचे गळे कापले, माझाच धर्म कसा श्रेष्ठ आहे असं दुसऱ्याला सांगून त्याच्यावर अन्याय, त्याला टाचेखाली चिरडलं, तो आहे काय? जे साने गुरुजींना कळलं, हजारो वर्ष देशाला कळलं, त्यांनी त्या कवितेत मांडलं. ते पण सूर ऐकू येत असतात. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. मला वाटत येतं की तो सूर आहे, तो आपल्या भारतपणाचा सूर आहे. आपल्याला जय जगत जय भारत करत महासत्तांचे उदय असतं. आणि आता मानवतेसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आणि त्याला मांडायचा असलेला आपला दृष्टिकोन, भारतीय दृष्टिकोन, आणि असलेलं त्यावरचं भारतीय उत्तर, सगळ्याच्या मागे ही सर्वेत्र सुखिनः सन्तु ही प्रार्थना आहे. म्हणून उपासनेनी सुरुवात की यायचं सर्वांनी. जगाला कळत चालला योगाचा विचार, त्यामागचं अध्यात्म जे आपण 8व्या दिवशी शेवटच्या दिवशी पाहणार आहोत. पण ते जगण्यातलं अध्यात्म, रोजच्या जगण्यातलं, ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आहेस तिथे मांडी घालून बैस, इथे पाठीचा कणा ताट ठेव, आयुष्य तसे जगायला शिक. आणि ध्यान लावणे म्हणजे काय? मेडिटेशन. डोळे मीट, श्वासावर लक्ष दे. किती सोपी गुरुकिल्ली तुमच्या माझ्या शहाण्या पूर्वजांनी हजारो वर्ष आपल्याला सांगून ठेवली. तो वारसा आपला सर्वांचा, तो जाती धर्म पंथ निरपेक्ष केवळ भारतीयांचा नाही, ही आपलेली असलेली जगाच्या संस्कृतीला असलेली कॉन्ट्रीब्युशन, योगदान आहे. म्हणून सुरुवात ध्यानाने येते. ध्यान आहे 3.5 मिनिटाचं एकत्र करण्याचं. त्यातली जिला मी नाव दिलंय ती आपली खास भारतीय श्रद्धा आणि ती आपली भारतीय प्रार्थना. की जीवनात जे करायचं आधी सर्वेत्र सुखिनः सन्तु म्हण आणि तुझ्या कामाला लाग. तुम्हाला बहुधा माहिती आहे की मलाही जर कोणी विचारलं की अख्ख्या मानव जाती समोरचं एक समान संकट कोणतं, चॅलेंज, आव्हान, तर बाकीचे आपण यथावकाश पाहणारही आहोत. ते सगळ्या जगासमोरचे मुख्य 8 विषय म्हणून जय भारत जय जगत. त्या 8 विषयांमधला भारताचा सहभाग, त्या 8 विषयांच्याकडे बघण्याचा भारतीय दृष्टिकोन, आणि आपल्याला त्यावर काय काम करायचं म्हणजे भारताची भूमिका. म्हणून जय भारत जय जगत. त्या सर्व जगासमोर, त्या जगाच्या 7 बिलियनपेक्षा जास्त लोकसंख्या
आणि तो न्यूयॉर्क वॉशिंग्टनचा असू द्यात किंवा तिंबक्तूचा असू द्यात, इथे समोर बसलेला प्रत्येक माणूस असू द्यात किंवा जो बसलेला नाही आणि यूट्यूबवरनं जे आपल्याशी आत्ता पाहतायत असं असू द्यात, एकाही माणसाची ज्या विषयातून सुटका नाही, असा सर्वांकरताचं एक समान आव्हान. ते एवढं मोठं आव्हान आहे की तिच्यात मानव जातीचं अस्तित्वच पणाला लागलेलं आहे. म्हणजे नुसतं काहीतरी संकट आहे, बघू कशी त्याच्यावर मात करायची वगैरे नाहीये. हजारो वर्षांच्या वाटचालीनंतर महाकष्टांनी टक्के टोणफेकात धडपड करत, कधी रक्तबंबाळ होत, कधी दुसऱ्यांना रक्तबंबाळ करत, कधी फॉल स्टार्ट, रस्ते चुकले आणि खडकावर डोकं आपटायची वेळ आली, नवा रस्ता शोधू पुन्हा बदलून करत, मानवाच्या कळणाऱ्या 13,000 पेक्षा जास्ती वर्षांच्या इतिहासामध्ये आज आपण जिथे पोचलो, त्या संपूर्ण 13,000 वर्षांच्या वाटचाली समोरचं हे समान आव्हान आहे. ते म्हणजे पर्यावरणाचा नाश, ते म्हणजे जागतिक तापमान वाढ, त्याचे साऱ्या विश्वावर होणारे परिणाम. आणि ते मॅक्रो लेवलला नुसतं विश्व नावाचं काहीतरी त्याच्यावर परिणाम होत आहेत नाहीये, आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनावर पण परिणाम होत आहेत. एक असा प्रश्न की ज्यातून मानवतेला मार्ग काढता आला नाही तर आपल्याला भवितव्यच नाहीये. एक वेळ अणुयुद्ध झालं, होऊ नये हे बोलणारे मी परवा, पण वर्स्ट केस सिनेरिओ की झालं अणुयुद्ध, तर पृथ्वीभोवती 1,000 वर्षांचा किरणोत्सारी हिवाळा निर्माण होणार आहे, रेडिओ ऍक्टिव्ह. माणसाला जगणं अवघड, जवळजवळ अशक्य होणार आहे, पण माणसाला जगता येणार आहे. 1,000 वर्ष लागतील त्याला. आणि पुन्हा एकदा आज जिथे आहोत तिथे पुन्हा महाकष्टांनी पोचायला ही मधली 1,000 वर्षांची वाटचाल करायला लागेल. पण पृथ्वीचा पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे. असाच तो ढासळत उद्याच्या विध्वंसापर्यंत जर पोचला ना, अजूनही आपण काही पावलं उचलली नाहीत, तर घड्याळाचे काटे मागं फिरणार आहेत, ते 13,000 वर्ष मागे जाणार आहेत. मानवाला माहिती असलेलं शेवटचं हिमयुग, त्याच्याही आधी मानवाची उत्क्रांती आहे. पण शेवटचं हिमयुग की जिथून संस्कृतीची वाटचाल चालू झाली, जिचे आज आपण सगळे घटक आहोत. आणि माणूस आज अवकाशामध्ये पण जातोय, चंद्रावर जाऊ शकत होता, मंगळावर जाण्याची भाषा करतोय, विज्ञानाच्या प्रगतीने सौरमाला पण पार करून चालला. सगळ्यात मोठी दुर्बीण अवकाशामध्ये ठेवून 14.5 बिलियन प्रकाश वर्ष एवढं असं म्हणता अवकाशात बघू पण शकतो. आणि सूक्ष्म 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 पातळीला जात अणू, त्याचे सब ॲटॉमिक पार्टिकल, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्या प्रत्येकाचे काहीतरी आणखी घटक, क्वार्क त्याचे आणखी छोटे, आणि आणखी सिंगल डायमेन्शनल स्ट्रिंग, ह्याच्या सूक्ष्मातल्या सूक्ष्मापर्यंत जाऊ शकतो. सगळ्याचं वाटोळं एका स्ट्रोकमध्ये वाटोळं. आणि पुन्हा इथे ही जी केलेली प्रगती इथे पोचायला किती वर्ष लागतील माहीत नाही, पोचू शकू का नाही माहिती नाही. इतकं मानवतेसमोरचं एक समान आव्हान ते प्रत्येक व्यक्तीसमोरचं आहे. आणि आधुनिक काळामध्ये 1962 मध्ये अमेरिकन पत्रकार रेचल कार्सन हिने सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक लिहिलं आणि आधुनिक पर्यावरणाच्या चळवळीचा जन्म झाल्याचं म्हटलं जातं. माणसाला जागच फार सावकाश येते आणि उशिरा येत जाते, आणि टू लिटल टू लेट. तसं महाकष्टांनी करत करत एक पहिल्यांदा 10 वर्षांनी 72 साली काहीतरी ठरवलं, मग 10 वर्षांनी आणखीन काहीतरी एक सगळं जग एकत्र येऊन एक करार केला, मॉन्ट्रियलचा करार. मग करत करत तरी एक पिढी जावी लागली. 92 साली सगळं जग रिओमध्ये वसुंधरा परिषद या नावाने पर्यावरणाच्या प्रश्नावर एकत्र आलं. म्हणजे निदान इन प्रिन्सिपल मान्य केलं की अरे साऱ्या मानवतेसमोरचा हा एक समान प्रश्न आहे. म्हणून त्या रिओच्या परिषदेतून जन्म झाला इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज. त्या शास्त्रज्ञांच्या पथकाने अभ्यास करून अहवाल मांडणं चालू केलं क्रमाक्रमाने पुराव्यासहित, की मानवाच्या कृत्यामुळेच
पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेला आहे. त्यावेळी तो चालू वर्तमान काळ होता आणि आपण वेळेत पावलं उचलली नाही तर माणसाच्या कृत्यामुळे होणारी जागतिक तापमान वाढ आपल्याला सर्वस्वाच्या विनाशाकडे घेऊन जाईल. म्हणून 1997 मध्ये क्योतो करार झाला. तो अमेरिकेने धुडकावून लावला. पण उरलेल्या जगाने विचारविनिमय करून अंमलबजावणी 2004 सालापासून चालू केली. अरे किती महाकष्टाची वाटचाल आहे. ती कष्टाची करत 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 महाकष्टाने की अरे त्या क्योतो कराराची मुदत मूळ 15 वर्षांची होती, तो संपणार 2012 मध्ये. तर आता 2012 नंतर काय? म्हणून आत्तापासून नव्या कराराचा मसुदा जगासमोर येऊ द्यात. म्हणून कोपेनहेगनची 2009 मधली परिषद UNFCCC युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, त्याची कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज म्हणजे रिओ परिषदेचे पार्टीज, आणि CMP म्हणजे चाणक्य मंडल परिवार शिवायचा दुसरा अर्थ आहे कॉन्फरन्स मीटिंग ऑफ द पार्टीज. कॉन्फरन्स मीटिंग ऑफ द पार्टीज म्हणजे ज्यांनी क्योतो करारावर सह्या केल्या ते वर्षातनं एकदा दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भेटून जागतिक ह्या सगळ्या पर्यावरणाच्या प्रश्नाचा आढावा घेऊन सगळ्या जगांनी उचलण्याची समान पावलं ह्याचे तिथे निर्णय घेतले जातात. त्यातली 15वी कॉप आणि 5वी CMP 2009 मध्ये कोपेनहेगनला होती. मी जायचं ठरवलं तिथे. तो माझ्या वैयक्तिक जाणीवेचा विकास आहे की आता ह्या 2009 मध्ये कोपेनहेगन मध्ये जे घडणार आहे, जे घडलं पाहिजे ते साऱ्या मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि निदान 2009 कोपेनहेगनचं उद्दिष्ट होतं क्योतो कराराची जागा घेणाऱ्या नव्या कराराचा मसुदा समोर येऊ देत, जसा 97 साली क्योतो कराराचा आला. आणि मग अपेक्षित होतं की तो जो 2000 साली नवा मसुदा येईल तो एकतर पाहिजे फेअर म्हणजे न्याय्य, ॲम्बिशस महत्वाकांक्षी, आणि लीगली बाइंडिंग FAB असं त्याचं बोललं गेलं सूत्र. FAB फेअर, ॲम्बिशस इंटू ब्रॅकेट लीगली पण बाइंडिंग, कारण क्योतो करार बाइंडिंग बंधनकारक नाहीये. त्यातली जी उद्दिष्ट ठरतील प्रदूषण कमी करण्याची, ते प्रदूषण कमी करणं मोजण्याचं युनिट आहे कार्बन उत्सर्जन. तर आता 2012 पासून जो लागू होईल क्योतो कराराची मुदत संपताना, तो पाहिजे फेअर, तो सर्वांना समान, इक्विटेबल, फेअर न्याय्य, ॲम्बिशस महत्वाकांक्षी आणि बाइंडिंग. अपेक्षित होतं 2009 मध्ये तो मसुदा जगासमोर यावा. आणि 2012 मध्ये जेव्हा क्योतो कराराची मुदत संपते आहे तेव्हा तिची जागा घेणारा हा नवा की आता जग एकदिलाने वाटचाल करेल तो 2012 पासून यावा. प्रत्यक्षामध्ये कोपेनहेगन परिषद फसली. त्याच्यानंतरच्या ज्या येणार आहेत माझ्या बोलण्यानं फसत गेल्या. जो मसुदा 2009 मध्ये यायला हवा होता जगासमोर, तो डिसेंबर 2015 म्हणजे पॅरिसच्या परिषदेमध्ये आला. ज्या मसुद्यावर जगाने विचारविनिमय करून त्या देशांनी आपल्या घटनात्मक पद्धतीनुसार निर्णय घेऊन अंतिमतः जगाने त्याला मान्यता द्यायला हवी होती, अंमलबजावणी चालू व्हायला हवी होती 2012 पासून, तो आता होणार आहे 2020 पासून. म्हणजे आधीच आपल्याला उशीर झालाय, येते ती जाग पण उशीर आहे. जो काही पॅरिस करार झाला बाबा स्वेच्छेने, तो सुद्धा पर्यावरणाच्या समस्येचं आव्हान जर लक्षात घेतलं तर त्याला काय पुरे पडणारं नाहीच आहे. आणि आता जणू काय मानवतेची परीक्षा ती कमीच वाटावी म्हणून दुष्काळात 13वा महिना, आगीत तेल. म्हणजे 8 नोव्हेंबरला डोनाल्ड ट्रम्प निवडून आला. आधीपासून डोनाल्ड ट्रम्प म्हणतच होता की हे क्लायमेट चेंज वगैरे बकवास आहे. ट्रम्प, त्याचा रिपब्लिकन पक्ष आणि जगभराच्या विशेषतः युरोपच्या राजकारणातले कॉन्झर्वेटिव्ह पक्ष, ब्रिटन सकट, यांचा जागतिक तापमान वाढ या संकल्पनेवर विश्वासच नाहीये. ट्रम्पनी तर विधान केलं, निवडून आल्यावर सुद्धा केलंय. निवडून आल्यावर लोकांना वाटलं होतं निवडून आल्यानंतर आता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार म्हणल्यावर तरी जरा जबाबदारीपूर्वक वागायला शिकेल. तर ट्रम्पचं ट्विट आहे
की जागतिक तापमान वाढ हा चीनी षडयंत्र आहे, चीनी षडयंत्र आहे, म्हणून बहुधा वन चायना पॉलिसीच्या विरुद्ध. पण हा चीनी कट कार्यस्थान आहे. वैचारिकदृष्ट्या हे रिपब्लिकन गट किंवा त्यांचं समर्थन करणारे जे गट आहेत त्यात काही थोडे येतात शास्त्रज्ञ किंवा काही लेखक, मला ज्याचं थोडं आश्चर्य वाटतं, कारण एरवी तो माझाही आवडता लेखक आहे मायकेल क्रायटन. हा विज्ञानावर आधारित कादंबऱ्या लिहितो, 51 उत्तम. त्यावर हॉलिवूडचे चित्रपट पण निघालेले आहेत. जे हॉलिवूडचे चित्रपट पाहतात आणि पाहताना सर्व पात्रांच्या अंगभर कपडे असले तरी ते चित्रपट ज्यांना आवडतात अशांना ज्युरॅसिक पार्क लक्षात असेल चित्रपट. त्या ज्युरॅसिक पार्क नंतर लॉस्ट वर्ल्ड सगळ्याच्या मूळ कादंबऱ्या मायकेल क्रायटनच्या आहेत. पण तो व्यक्तिशः अभ्यासानंतर या जागतिक तापमान वाढच्या विरुद्धच आहे, तो की अशी काही नाहीच आहे. त्याची अख्खी कादंबरी, तिच्यावर मात्र अजून चित्रपट निघालेला नाही आहे, कारण हॉलिवूडवर प्रभुत्व तापमान वाढीच्या समस्येवर ज्यांचा विश्वास आहे त्यांचं आहे. पण मायकेल क्रायटनच्या कादंबरीचं नाव स्टेट ऑफ फिअर. आणि तो म्हणतो की असं काही तापमान वाढ वगैरे नाहीच आहे, पृथ्वीच्या तापमानाचं एक नैसर्गिक सायकल आहे आणि तिचे चढउतार होत राहतात. जसे स्टॉक मार्केटमध्ये जर भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल तर पीक्स आणि ट्रफ्स चढउतार होत राहतात, तसे ह्या पर्यावरणाचे सुद्धा चढउतार होत राहतात. त्याला काय माणूस जबाबदार नाही. एकूण पृथ्वी एवढी प्रचंड मोठी आहे, तिच्यावरची एकूण सजीवसृष्टी पण एवढी प्रचंड मोठी आहे की माणूस त्या अख्ख्या पर्यावरणावर प्रभाव पाडू शकेल अशी आपली ताकदच नाही आहे. या कॉन्झर्वेटिव्ह लॉबीचं हे पण म्हणणं आहे की सूर्याच्या पण काही हालचाली होत राहतात. ते 11 वर्षाचं वर्तुळ आहे एक, त्याच्यामध्ये सोलर मॅग्नेटिक स्टॉर्म, सौर वात असा मराठी शब्द आहे, ते होत राहतात. सूर्यावर पण जे सुपर थर्मल स्फोट आहेत त्यातनं प्रचंड निर्माण होणाऱ्या ज्वाळा त्या अशा काही मिलियन किलोमीटर असे स्पेस अवकाशामध्ये पसरतात. त्या कधी योगायोगाने जर पृथ्वीच्या दिशेने तर ते तापमान वाढ पण होते. कॉन्झर्वेटिव्ह गटाचं म्हणणं आहे की असं काही नाहीच आहे. म्हणजे जरा कुठे यार बाबा ते 2015 ठरलं तोवरपर्यंत आता हे आणखीन हे प्रचंड मोठं संकटच. लक्षणं तर ही आहेत की आता जी 5 वर्षाची प्रक्रिया आहे, जे क्योतो कराराचं झालं आजच्या तारखेला तरी लक्षणं पुन्हा तेच बहुधा पॅरिस कराराचं होण्याची लक्षणं समोर येताना दिसत आहेत. ते म्हणजे 97 साली क्योतो करार झाला तेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता बिल क्लिंटन, त्याचा पक्ष डेमोक्रॅटिक. सर्वसाधारणपणे डेमोक्रॅटिक पक्ष जागतिक तापमान वाढ ही एक समस्या आणि तिच्यावरची काय उत्तरं पाहिजेत हिच्या बाजूचा आहे. पण अमेरिकेच्या घटनात्मक पद्धतीने म्हणजे त्यांच्या 2 सभागृहांच्या मध्ये आंतरराष्ट्रीय करार यावे लागतात आणि त्याला दोन्ही सभागृहांची मान्यता लागते. तेवढं होईपर्यंत क्लिंटनचा पण पराभव झाला, त्याच्या जागी जॉर्ज बुश रिपब्लिकन पक्षाचा आला. जॉर्ज बुशची पण हीच भूमिका होती की हे तापमान वाढ वगैरे बकवासच आहे. म्हणजे जरा कुठे टू लिटल टू लेट, अगदी थोडं आणि बहुधा उशीरच झालाय, तरी सुद्धा पुन्हा त्याच्यात हे जागतिक पातळीचा बदल म्हणजे आता होणाऱ्या ह्या पॅरिस कराराची वाटचाल तो 2020 पासून लागू होणार. त्यावेळेला मग हा जागतिक पातळीला ग्रीन क्लायमेट फंड नावाचा चालू होणार. त्याला विकसित देश दर वर्षाला $100 बिलियन देणार पर्यावरणाच्या समस्येशी मुकाबला करायला, इतर देशांना मदत करायला. तर त्याच्यात अमेरिकेचा वाटा काय असणार का नसणार? तर लक्षणं तरी हे आहे की आता हे डोनाल्ड ट्रम्प 2020 पर्यंत तर आहे अध्यक्ष आणि 2020 मध्ये हे चालू होणार. प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आहे की आता नेमकी वाटचाल काय होणार. अंताचा आरंभ झाल्याचं दुसरा निकष शास्त्रज्ञांनी सांगितला होता की अंटार्क्टिकावर खाली भूखंड आहे आणि त्याच्यावर हजारो वर्ष बर्फ साठत गेलाय. त्याला परमाफ्रॉस्ट असं नाव आहे, परमनंट फ्रॉस्ट. ते बर्फाचे स्तर असे दबले जातात, तिच्यामध्ये मिथेन पण दबलं जातं आणि असे थरच्या थर जमा होतात आणि माणसाने केलेल्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे तो थर नेमका किती जुना आहे सांगता येतं.